का यांचेच मोहल्ले संवेदनशील म्हणून जाहीर करावे लागतात? या गोष्टींचा विचार करा कधीतरी. कुठल्याच हिंदू मोहल्ल्याला कधीच जाहीर करावं लागत नाही की हा हिंदू मोहल्ला हा मारेकऱ्यांचा आहे आणि हा संवेदनशील आहे. सगळे मुसलमान मोहल्ले त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाले भारतात होत आहे काय? नाही, मी तुम्हाला जगाचं सांगेल. आज इराणमध्ये बघा तुम्ही काय चालू आहे. इराकमध्ये जिथे मुसलमान बहुसंख्या आहेत तिथे काय झालं बघा. अफगाणिस्तानमध्ये जिथे मुसलमान बहुसंख्या आहेत तिथे काय झालं बघा. पाकिस्तानमध्ये जिथे मुसलमान बहुसंख्या आहेत तिथे काय झालं. जरा यातला एक तरी देश सुखी आहे का तुम्ही मला सांगा. जर हा धर्म शांतीचा संदेश देतो तर ज्या देशांमध्ये हा धर्म बहुसंख्या आहे तो प्रत्येक देश सुखी असला पाहिजे होता, शांत असला पाहिजे होता. मुळात ही माणसं जिथे बहुसंख्य होतात तिथे तुमचे कायदे तुडवले जातात. हैदराबाद हे त्याचं उदाहरण आहे. हैदराबाद मध्ये 4 मिनारच्या बाजूला भगवती देवीचं मंदिर आहे. या ओवेसीने काय केलं, हैदराबादच्या विधानसभेमध्ये प्रस्ताव आणला की या मंदिरामधल्या घंटानादामुळे आम्हाला त्रास होतो, यांचा घंटानाद बंद करा. बंद केला त्यांनी. तुमची हिंमत आहे करी रोडच्या मस्जिद मधले नमाज बंद करायची? आहे आपली हिंमत? करी रोडचा मस्जिद असू दे, तुमची इथली कुठली बँड्राची मस्जिद असू दे, रस्त्यावरती नमाज पडला जातो. आपण कधी विरोध करत नाही, कारण आपण सगळ्यांना सामावून घेतो. ह्यांचं होतं का तसं कधी? तुम्ही म्हणाल त्यात काय यार, हे तू सांगतोयस हे सगळं बरोबर आहे, पण ह्याच्याशी आमचा काय संबंध? तुमचाच संबंध आहे. मी तुम्हाला फक्त धोका सांगतोय. ज्या ज्यावेळी मुसलमान इथे बहुसंख्य झालेला आहे त्या त्यावेळी दुसरा देश निर्माण झालेला आहे. तुम्ही देशात जगाचा इतिहास बघा. जिथे मुसलमान बहुसंख्य तिथे तो देश तोडला जातो, मोडला जातो, फोडला जातो. आणि तिथे अल्पसंख्याकांना कोणतीही जागा नसते. पाकिस्तान मधल्या हिंदूंसाठी वेगळे कायदे आहेत की नाही? त्यांना समान संधी दिली जाते का? दिली जात नाही. भारतामध्ये मात्र आपण प्रत्येक वेळी समान संधीची गोष्ट करत असतो. सगळ्या बाबतीत बघा काय देत नाही हो आपण त्यांना, सगळ्या गोष्टी देतो. ज्या काश्मीर बद्दल आपण आज इथे एवढं बोलतोय ना, त्या काश्मीरमध्ये एकेकाळी 100% हिंदू होते, आज 0.4% हिंदू बाकी राहिले आहेत. ह्याचे कारण काय? कारण जिथे मुसलमान घुसला तिथे इतर धर्मियांचं शिरकाण सुरू झालेलं. आणि ते शिरकाण सुद्धा असं तसं नसतं. 14 ऑगस्टला या देशामध्ये लाहोर मधून एक गाडी आली होती पूर्ण रेल्वे भरून. त्या गाडीमध्ये काय होतं माहित आहे? त्या गाडीमध्ये हिंदू निर्वासित महिलांचे स्तन कापून, लक्षात घ्या, स्तन कापून त्याच्या गोणीमध्ये भरल्या होत्या त्या गोणी. आणि त्या भरलेल्या गोणी इथे भारतामध्ये पाठवल्या होत्या आणि त्याच्यावर लिहिलं होतं पाकिस्तान की तरफ से भारत को भेट. आणि तरीही गांधीजी बोलत होते की त्यांना 55 करोड द्यायला पाहिजे होते. का नाही एखाद्याचं डोकं फिरणार? आणि मग तुम्ही त्याला माथे फिरू बोलणार? असं नाही होत कधी. ज्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या इव्हन तुम्ही गोध्राचं बघा, गोध्राच्या सगळ्या चर्चा सुरू होतात की गोध्रामध्ये हिंदू घुसले आणि त्यांनी मुसलमानांचं शिरकाण केलं. अरे कारण काय त्याचं? गोध्रामध्ये हिंदू घुसायच्या आधी हिंदूंनी भरलेल्या 3 गाड्या, 3 जे डबे असतात रेल्वेचे, हे 3 डबे जाळले गेले अख्खे. काय करावं लागतं जाळण्यासाठी माहित आहे? रॉकेल आणावं लागतं. 3 बोगी जाळायच्या असतील तर एका ड्रम मध्ये त्या जाळता येतील का? नाही जाळता येत. म्हणजे तुम्हाला रॉकेलचा साठा करावा लागेल. हा रॉकेलचा साठा होईपर्यंत तिथल्या कुठल्याच मुसलमानाला माहित नव्हतं हा रॉकेलचा साठा का केला जातोय. तिथल्या प्रत्येक मुसलमानाला माहिती होतं हा रॉकेलचा साठा केला जातोय. हा कुठला तरी षडयंत्राचा भाग आहे. कोणीही पोलिसांना सांगितलं नाही. शस्त्रास्त्र गोळे केले गेले होते. 3 दिवस मशिदी शस्त्र लपवली गेली होती. कोणालाच माहित नाही असं होणार? अजिबात होणार नाही. असं सगळ्या मुसलमानांना माहिती होतं की ही शस्त्र जमा केली जात आहेत म्हणजे हे देशाविरुद्ध मोठं कटकारस्थान आहे. एकाही मुसलमानाने जाऊन सांगितलं नाही पोलिसांना. त्याच्यानंतर गोध्रामध्ये 3 डबे हे अडवले गेले, रेल्वे जाळले गेले. 3 दिवस या देशातली माध्यमं दाखवत होते की त्या डब्यामधून करपलेले देह हिंदूंचे. 9 वर्षाचा मुलगा होता, त्याच्यात 12 वर्षाचा मुलगा होता, आई होती, गरोदर बाई होती. ह्या सगळ्यांचे करपलेले देह मीडियावाले दाखवत होते बाहेर काढताना. हे सगळं बघून हिंदू गप्प बसणार होता? अजिबात गप्प बसणार नव्हता. म्हणून गोध्रा कांड झालं. मी बोलतो मी जे झालं त्यावेळी नरेंद्र मोदींनी केलं नाही, केलं असेल तरी मी बोलेल माझं समर्थनच आहे त्याला. आणि ह्याच्यासाठी जर मला राष्ट्रद्रोही ठरवलं जात असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. कारण या देशामध्ये ज्यावेळी एक असदुद्दीन ओवैसी नावाचा खासदार हा बोलतो तुम्ही जर पाकिस्तानवरती आक्रमण केलात इथल्या सैन्याने तर असं समजू नका की तुमच्या विरुद्ध फक्त पाकिस्तानची फौज लढेल.
जर भारताने पाकिस्तानवरती आक्रमण केलं तर भारताविरुद्ध इथला प्रत्येक मुसलमान फौज म्हणून लढेल, हे असदुद्दीन ओवैसीची वाक्य आहेत. आणि एवढी वाक्य उच्चारून सुद्धा त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रद्रोहाचा खटला भरला गेला नाही. याला शंडगिरीने काय बोलायचं? आणि ह्या शंडगिरीला दुसरं नाव आहे गांधीगिरी, जी मला कधीच जमणार नाही आणि जी गोडसेंना कधी जमली नव्हती. त्यांचं कुठेतरी तिळपापड झालेला, कुठेतरी हिंदूंचा हा राग बाहेर पडणं गरजेचं होतं. नथुराम गोडसे ही व्यक्ती माथे फिरू नव्हती. ती जर माथे फिरू असती तर अग्रणीसारखं दैनिक त्यांनी चालवलं नसतं. ते संपादक होते. जे त्यांनी केलं त्याची त्यांनी 150 कारणं दिलेली आहेत. मला एक तुम्हाला मी उदाहरण देतो. मला अफजल गुरुने ज्यावेळी हल्ला केला किंवा अगदी कसाबने हल्ला केला, कसाबने असं काही कारणं दिली होती काय हो भारतावर हल्ला करण्याची? त्याला सनातनी कृत्य बोलतात, त्याला माथे फिरू बोलतात. नथुराम गोडसेंनी 150 कारणं दिलेली आहेत त्यातली. आणि ती 150 कारणं यांच्यामध्ये हिंमत असती काँग्रेसच्या सरकारमध्ये तर खोडून काढली असती त्यांनी, पण त्यांच्यात ती खोडून काढायची हिंमत नव्हती. म्हणून 60 वर्ष ती लपवून ठेवली गेली. ह्याचा विचार करा. आणि 60 वर्ष इथल्या प्रत्येकाने नथुराम गोडसेला खलनायक म्हणून समोर उभं केलं. माझ्यासाठी मात्र नथुराम गोडसे कालही नायक होते, आजही नायक आहेत.